देशातील वाढत्या लोकसंख्येला आता स्वस्त वीज मिळणार आहे। ऊर्जा क्षेत्रात हरित स्वयंपूर्ण व्यवस्था उभी राहण्यासाठी मोठी पावलं सध्या उचलली जात आहेत। अणुऊर्जा क्षेत्रात प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टरद्वारे ऐतिहासिक यश संपादन केले गेले। त्यामुळे भविष्यात प्रदूषण विरहित आणि स्वस्त वीज देशवासियांना उपलब्ध होणार आहेत। पाहूयात या संदर्भातील हा एक स्पेशल रिपोर्ट। देशातील वाढत्या लोकसंख्येला स्वस्त वीज मिळणार। अणुऊर्जेतून मिळणारी वीज स्वस्त आणि कायमस्वरूपी। प्रदूषण विरहित अणुऊर्जेतील विजेचं उत्पादन 12 पटींनी वाढणार। देशातील विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतेय। कोळसा, सोलार आणि पवन ऊर्जेतून होणाऱ्या वीज निर्मिती सोबतच अणुऊर्जेतून निर्माण होणाऱ्या विजेकडे आता देशाचं लक्ष आहे। भारतानं अणुऊर्जा क्षेत्रात प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टरद्वारे ऐतिहासिक यश संपादन केलंय। तामिळनाडूतील कलपक्कम मधील रिएक्टरनं क्रिटिकॅलिटी प्राप्त केली। अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील हा महत्त्वाचा टप्पा आहे। कलपक्कम मधील प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर कडून क्रिटिकॅलिटी साध्य होते। आता हा प्लांट स्वतःहून इंधन निर्मिती आणि वीज निर्मिती करणार आहे। यामुळे कॅनडासारख्या देशांकडून येणाऱ्या युरेनियमवरील अवलंबित्व कमी होणार आहे। देशाच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेचा मार्ग मोकळा होणार आहे। भारताकडे जगातील 25% थोरियमचा साठा आहे। अणुऊर्जा कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात इंधन म्हणून थोरियमचा वापर केला जातो। PFBR चं वैशिष्ट्य म्हणजे हे रिएक्टर जितकं इंधन वापरतं त्यापेक्षा जास्त इंधन ते निर्माण करू शकतं। त्यामुळे भविष्यात इंधनाचा तुटवडा भासणार नाहीये। भारत के अंदर पूरे विश्व का 85% परमाणु ईंधन है। थोरियम अकेले भारत के पास इतनी बड़ी मतलब क्षमता में उपलब्ध है कि हम 500 सालों तक भारत को 5000 यूनिट बिजली पर पर्सन प्रति साल दे सकते हैं, जो अभी 1000 यूनिट है। तो ये बहुत बड़ी मतलब एक शक्ति है भारत के पास। लेकिन समस्या है परमाणु ऊर्जा में कि लोगों को इसके बारे में सही जानकारी नहीं है। लोगों के मन में बहुत सारी गलतफहमियां है, डर है, तो लोग इसका विरोध करते हैं। कोळसा किंवा जलविद्युत प्रकल्पांच्या तुलनेत अणुऊर्जा प्रकल्पाला कमी जागा लागते। कोळशापासून वीज निर्मितीमध्ये प्रदूषणाचा धोका असतो, तर मोठ्या धरणांमुळे हजारो एकर जंगल पाण्याखाली जाते, तसा धोका इथे नसतो। सौर आणि पवन ऊर्जा निसर्गावर अवलंबून असते, मात्र अणुऊर्जा 365 दिवस अखंड वीज पुरवू शकते, ज्यामुळे पॉवर ग्रिड स्थिर राहते। यासह त्यांचे दरही तुलनेनं स्वस्त आहेत। अणुऊर्जा जुन्या प्लांटची वीज 92 पैसे ते 1.20 रुपये प्रति युनिट, तर नवीन प्लांटची 4 ते 6 रुपये। कोळसा प्रकल्पांची किंमत 6 ते 8 रुपये प्रति युनिट पर्यंत जाते। जलविद्युत नवीन प्रकल्पातील गुंतवणूक 5 ते 7 रुपये प्रति यूनिट। यूरेनियम को यदि हम बिजली बनाने में यूज करते हैं तो उससे जो फ्यूल बचता है उसका नाम है प्लूटोनियम। प्लूटोनियम हमारे लिए वापस से रीयूज होने वाला फ्यूल है। तो यूरेनियम के बाद में प्लूटोनियम वो बहुत बड़ी ताकत है। फास्ट ब्रीडर रिएक्टर हमारा चालू हुआ है, तो उसमें हम यूज कर रहे हैं प्लूटोनियम को। ये प्लूटोनियम हमारे को मिला है यूरेनियम से। तो प्लूटोनियम हमारे पास सेकंड फ्यूल है, जो उसी का ही रिप्रोडक्ट है, मतलब बाय प्रोडक्ट है। भारतानं आपली विजेची उत्पादन क्षमता 524 गिगावॅट वरून वाढवून 2027 पर्यंत 600 गिगावॅट करण्याचे ध्येय ठेवलंय। तर 2047 पर्यंत मोठी झेप घेत हरित स्वयंपूर्ण ऊर्जा देण्याचा संकल्प आखण्यात आलाय। भारताची लोकसंख्या 2047 पर्यंत 150 कोटींच्या पार जाण्याची शक्यता आहे। वाढतं शहरीकरण आणि मध्यम वर्गाची वीज मागणी पूर्ण करण्यासाठी स्वस्त वीज हा एकमेव पर्याय आहे। कलपक्कम मधील हे यश भारताला केवळ ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवणार नाहीये, तर हवामान बदलाच्या उद्दिष्टांना सुद्धा पूर्ण करण्यास मदत करेल। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।